मॅथ बाय पूजाच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत 5th क्लासचा जो चॅप्टर नंबर 2 आहे नंबर वर्क, त्याच्यातला लास्टवाला प्रॉब्लेम सेट जो की हे प्रॉब्लेम सेट नंबर 6। याच्यामध्ये तुम्हाला लहान मोठेपणा ठरवायचा आहे। तर लहान मोठेपणा म्हणजे नेमकं काय की पहा, इथं माझ्याकडे 8 आहे आणि इथं 9 आहे। तर यांच्यापैकी मोठाच नंबर कोणता आहे? ऑब्वियसली कोणता आहे? 9 आहे। तर नंबर 9 मोठा असला की त्याच्याकडे हा चिन्ह तुम्हाला दाखवायचे, ठीक आहे। म्हणजे हे जे दोन टोक आहे ते मोठ्या नंबरकडे आणि सिंगल टोक हा छोट्या नंबरकडे। जर माझ्याकडे सेम असा नंबर असेल, ठीक आहे, इथं पहा, आता इथं संख्या पहा नंबरची, इथं पण 2 संख्या आहे, इथं पण 2 संख्या आहे, 2 संख्या, पण याच्यापैकी मोठा कोण आहे आपला? ठीक आहे, कोणता मोठा आहे? 21 आहे। म्हणून परत आपण असा, जर माझ्याकडे हा असा नंबर माझ्याकडे इथे दिलेला आहे, ठीक आहे, नंबर मी नेक्स्ट घेते। आता याच्यामध्ये करा, इथं पण 3 नंबर आहे, इथं पण 3 नंबर आहे, म्हणजे नेमका लहान मोठा कसं ठरवायचं? त्याचं जर लेफ्ट साईडने नंबर ते कम्पेअर करायचा, इथं 3, इथं पण 3 आहे, इथं 0, इथं पण 0 आहे, इथं काय आहे? 6 आहे, इथं काय आहे? 7 आहे। पण 6 आणि 7 मध्ये मोठा कोणता? 7 मोठा असतो, म्हणजे हा नंबर काय असणार आहे आपला? मोठा असणार आहे। किंवा माझ्याकडे असा नंबर असेल, म्हणजे एका बाजूला जास्त नंबर आणि एका बाजूला कमी नंबर, तर जास्त नंबर ज्या बाजूला असणार आहे तो नंबर नेहमीच काय असणार आहे? माझा मोठा असणार आहे। तर ह्या सगळ्या नियमांचा वापर आपण आता इथं करणार आहोत। आपला जो क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे प्रॉब्लेम सेट मधला तो सॉल्व्ह करायसाठी। क्वेश्चन नंबर फर्स्ट मध्ये त्याच्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे दिले, नंबर 1 5705 15,705, म्हणजे 705 705 दोघींकडे कॉमन आहे, पण इकडे काय आहे? 5000, इथे काय आहे? 15,000, म्हणजे इथं 5 आहे, इथे 15 आहे, मग मोठा कोणता? 5 की 15? 15, म्हणजे मग हा चिन्ह आपल्याला इथं दाखवायचं आहे। नेक्स्ट मध्ये पहा, 22,74,705 12,74,725। तर याच्यामध्ये पहा, पहिला जो नंबर काय इथं 22, इथे काय आहे? 12 आहे, ठीक आहे। तर दोघांपैकी मोठा कोणता आहे आपला? ऑब्वियसली 22 मोठा असणार आहे, म्हणजे हा नंबर माझा मोठा येणार आहे। नेक्स्ट नंबर पहा, 35,33,302 35,32,302, ठीक आहे। इथं पण 35 आहे, इथं पण 35 आहे, म्हणजे कॉमन आहे। नेक्स्ट नंबर पाहू, इथं पहा, इथं काय आपला 33 आहे, इथं काय 32 आहे, म्हणजे 33 मोठा आहे की 33? म्हणजे हा नंबर माझा काय असणार आहे? मोठा असणार आहे। नेक्स्ट पहा, 99,999, इकडे पहा 9,99,999। त्यांच्यामध्ये पहा नंबर आपण कम्पेअर करू, इथे किती नंबर आहे? 5, इथं किती नंबर आहे? टोटल 6, म्हणजे कोणता मोठा असणार आहे? जो नंबर जास्त मोठा असतो तो आपला मोठा असणार, म्हणजे हा 6 नंबरवाला नंबर आपला मोठा असणार आहे। नेक्स्ट पहा, 4,80,009, इथं काय आहे? 4,90,008, ठीक आहे। पहा, इथे पण 4 आहे, इथे पण 4 आहे, ठीक आहे। नेक्स्ट नंबर पाहू आपण लेफ्ट बाजूने। तुम्हाला आताच म्हटलं की लेफ्ट बाजूने सरकत जायचं, पाहायचं की नंबर कोणता मोठा आहे। इथं 80,000 आहे, इथं 90,000 आहे, मग 80 मोठा आहे की 90 मोठा आहे? म्हणजे 90 की 80 कोण मोठा? 90 मोठा, म्हणजे हा माझा नंबर काय असणार आहे? मोठा असणार आहे। नेक्स्ट पहा, 6 वाला आणि लास्ट वाला क्वेश्चन याच्यामध्ये कम्पेअर करायचा। पहा, इथं 35,80,177 35,88,175, ठीक आहे। आता इथं कम्पेअर करू परत नंबर, दोघांकडे नंबर काय इक्वल आहे, म्हणजे इकडे पण आपल्याला इक्वल नंबर भेटत आहे, इकडे पण आपल्याला इक्वल नंबर भेटत आहे। इकडे पण 35 आहे, इकडे पण 35 आहे। नेक्स्ट लेफ्ट साईडला सरकू, इथे आपल्याला 80 दिला आहे, इथं 88 दिलेला आहे, ठीक आहे। मग 88 मोठा आहे की 80 मोठा आहे? 88 मोठा आहे, म्हणजे हा नंबर काय असणार आहे आपला? मोठा असणार आहे, ठीक आहे। अशा प्रकारचा झाला आपला क्वेश्चन नंबर फर्स्ट। पाहूया क्वेश्चन नंबर सेकंड। क्वेश्चन नंबर सेकंड मधला फर्स्ट जो की असा दिलाय, द स्वयंसिद्धा सेव्हिंग ग्रुप मेड 3,45,000 pads and the while Swabhimani group made 2,95,000 pads, so which group made more pads? ठीक आहे, तिथे दोन्ही ग्रुपचं नाव लिहून घेऊ आपण इथं। जी काही आपली फर्स्ट ग्रुप आहे त्यांचं आपल्याला जे काही पॅड केलेलं आहे, ते दोन्ही ग्रुपांचा जे काही पॅडचा जो अमाऊंट आहे तो इथं नाव घेऊन आपण लिहून घेऊया ग्रुप, ठीक आहे। हा दिलाय आपला 3,45,000, ठीक आहे। त्याच्यानंतर ग्रुपचं सुद्धा लिहून घेऊ आपण, स्वाभिमानी ग्रुपचं। तर स्वाभिमानी ग्रुपनी जे काही पॅड्स अवेलेबल करून दिले ते याचा अमाऊंट आपण इथे लिहून घेणार आहे, तो अमाऊंट इथं आपला लिहून झालेला। तर दोन्ही अमाऊंट इथं आपण पाहू शकता, ठीक आहे। दोन्ही अमाऊंटमध्ये पहा आपल्याला डिजिट्स आहे किती दिलेले आहे? 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6, म्हणजे दोन्ही अमाऊंटचे जे नंबर्स आहे, म्हणजे नंबर डिजिट्स आहे ते किती दिले आपल्याला? 6 दिले, म्हणून इथं लिहून घेऊ आपण नंबर, जे काही आपल्याला गिवन नंबर आहे इथं, ठीक आहे, त्यांचं जे काही नंबर्स आहे काय दिलं आपल्याला? सारखंच दिलं आहे, हॅव 6, किती डिजिट दिले आपल्याला? 6 डिजिट्स आपल्याला दोन्ही घांचंही दिलेलं आहे इथं आपल्या इथे। आता आपल्याला कम्पेअर करायचं, ठीक आहे। आता कम्पेअर करायचं आहे आपल्याला या ठिकाणी, आता कम्पेअर करू। तर आता आपल्याला याला कम्पेअर करायचं आहे, ठीक आहे। तर कम्पेअर करण्यासाठी आपण इथं लिहून घेणार आहोत, ठीक आहे। आपला आता कम्पेअर देअर एक्स्ट्रीम, ठीक आहे। जे काही एक्स्ट्रीम म्हणजे जे काही आपण लेफ्ट साईडनं त्याचं नंबरिंग मोजत जातो ना, आपण पाहत जातो की लहान कोणता मोठा कोणता, तेच प्रोसिजर आता आपल्याला इथं वापरायचे की त्यांचं लेफ्ट साईडनं आपल्याला डिजिटचं काय करायचं आहे? कम्पेअर करायचं। पहा, इथं लेफ्ट साईडनं डिजिट कोणता आहे आपला? 3, इथं काय दिलं आहे आपल्याला? नेक्स्टमध्ये 2 दिलेलं आहे, इथं काय दिलं आहे आपल्याला? 2 दिलं आहे, दोन्ही नंबर लिहिले। आता 3 मोठा आहे की 2 मोठा आहे? ऑब्वियसली 3 मोठा असणार आहे, म्हणजे हा नंबर काय असणार आपला? मोठा असणार आहे। तर देअरफॉर म्हणजे आपल्याला 3,45,000 हा नंबर काय असणार आहे? मोठा असणार आहे 2,95,000 पेक्षा, ठीक आहे।
हा झाला आपला याच्यामध्ये. तर आता याच्यामध्ये आपल्याला खाली लाईन लिहायची ती म्हणजे स्वयंसिद्धा ग्रुप मेड द मोर फॅट्स दॅन स्वाभिमानी ग्रुप. Question number 2. Children of the primary school in Ahmednagar district collect the 2 lakh seeds, while the Pune district collect the 3,25,000. Children from which district collect the more seeds? ठीक आहे, तर आपल्याला दोन्ही डिस्ट्रिक्टचं इथं आपल्या आन्सरमध्ये नाव घेऊन घेणार आहे. जे आपण डिस्ट्रिक्ट तुम्हाला दिली असेल, जी काही माहिती तुम्हाला क्वेश्चनमध्ये दिली असते ती गिवन डाटा म्हणून तुम्हाला प्रत्येक क्वेश्चनमध्ये लिहावीच लागणार आहे. ठीक आहे, इथं अहमदनगर घेतलं आहे आपण, तर अहमदनगरचं जी सीड त्यांनी कलेक्ट केली आहे मुलांनी त्याचं अमाऊंट आपण इथं लिहून घेणार आहे. त्याच्यानंतर पुण्यामध्ये जे मुलं आहे, पुण्यामधल्या डिस्ट्रिक्टमध्ये म्हणजे पुणे डिस्ट्रिक्टची जे काही मुलं असतील त्यांनी जे काही सीट कलेक्ट केलं आहे त्यांच्या सीटचं सुद्धा अमाऊंट जो काही आहे, ठीक आहे, तो नंबर आपण इथे लिहून घेतलेला पाहू शकता. दोन्ही जे नंबर इथे दिसत आहे तुम्हाला, दोन्ही नंबर किती आहे, टोटली 6 आहे. म्हणजे हे पण 6 आहे आणि हे पण 6 आहे, अहमदनगर पण आणि त्याच्यानंतर आपला पुणे पण, म्हणजे डिजिट्स किती आहे दोघांमध्ये सेम आहे. मग इथं आपण लिहून घेणार आहोत की बोथ डिजिट म्हणजे बोथ जे काही आपल्याला स्टेट दिलेलं आहे, बोथ द जे काही डिस्ट्रिक्ट आपल्याला दिलं आहे, बोथ द गिवन जे काही आपल्याला नंबर आहे, जो आपला नंबर आपल्या या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेला आहे सीट कलेक्ट करण्याचा, तो काय आहे आपल्याला काय दिलं आहे दोघांमध्ये 6 डिजिट दोघांमध्ये प्रत्येकी येत आहे. म्हणजे एका याच्यामध्ये पण 6 आहे, दुसऱ्या डिस्ट्रिक्टमध्ये सुद्धा 6 डिजिट त्या ठिकाणी येते. आता डिजिट 6 आहेत, आता काय करायचं त्यांचं कंपॅरिझन करायचं कशात, तर आपलं जे लेफ्ट साईड असतं लेफ्ट साईडने त्याचं कंपॅरिझन करायचं. कंपॅरिझन देअर जे काही आपल्याला नंबर आहे आपल्याला जो दिलेला आपल्याकडे आहे, ठीक आहे, त्या नंबरचं जो काही नंबर आहे त्याचं एक्स्ट्रीम कशानं एक्स्ट्रीम करायचं आपल्याला, लेफ्ट साईड जी काही असेल लेफ्ट साईडला जो काही नंबर असणार आहे, लेफ्ट साईड हँड जी काही हँड आहे त्याच्या साईडला जे नंबर असतील त्या डिजिट्सला काय करणार आहे आपण इथं कम्पेअर करणार आहोत. ठीक आहे, तर पाहायचा पहिला नंबर आपला 2, दुसरा नंबर आपला 3 आहे लेफ्टमधला. ठीक आहे, आता या दोघांपैकी मोठा कोणता, ऑब्वियसली 3 मोठा असणार आहे, म्हणजे आपल्या पुणे डिस्ट्रिक्टमधला जो काही अमाऊंट आहे तो मोठा असणार आहे. सो देअरफॉर 3,25,000 इज ग्रेटर दॅन 2 lakhs. ठीक आहे, आता याच्यामध्ये तुम्हाला खाली एक लाईन लिहून घ्यायची ती म्हणजे सो द लार्ज नंबर ऑफ सीड्स कलेक्ट बाय द चिल्ड्रन इन पुणे डिस्ट्रिक्ट, किंवा मग तुम्ही लिहू शकता की चिल्ड्रन फ्रॉम द पुणे डिस्ट्रिक्ट कलेक्ट द मोर सीड्स. क्वेश्चन नंबर 3. द नंबर ऑफ पीपल हु टूक पार्ट इन द रिपब्लिक डे फ्लॅग होस्टिंग ceremony was 2,01,306 पंढरपूर तालुका and 1,97,208 in मुळशी तालुका. In which तालुका did the large numbers of people participate? कोणत्या तालुक्यामध्ये सर्वात जास्त पीपलने आपलं जे रिपब्लिक डेला जे फ्लॅग होस्टिंग सेरेमनीमध्ये भाग घेतले त्यांचं आपल्याला नाव इथं लिहायचं आहे. पहिलं जे आपलं तालुका आहे त्याचं आपण इथं नाव लिहून घेणार आहे. ठीक आहे, दोन्ही तालुक्याचे तुम्हाला काय करायचं आहे, नाव लिहून घ्यायचं आणि त्याच्या ठिकाणी जे काही अमाऊंट आपल्याला दिलेलं असेल म्हणजे जो काही नंबर आपल्याला दिलेला आहे तो नंबर त्याच्यासमोर तुम्हाला लिहायचं आहे. प्रत्येक तालुक्यासाठी तालुका म्हणा गाव म्हणा जे काही दिलं असेल तुम्हाला क्वेश्चनमध्ये इन्फॉर्मेशन ती तुम्हाला आन्सरमध्ये सुद्धा इथं लिहून घ्यावं लागणार आहे, कारण की त्याच्यावरूनच आपल्याला ठरवायचं की आपला कोणता नंबर मोठा आहे आणि कोणता नंबर आपला जो काय असणार आहे छोटा असणार आहे. ठीक आहे, इथं मी दोन्ही नंबर आता इथं लिहून घेतलेले आहे, पाहायचं आहे तुम्हाला इथं आता दोन्ही नंबर. ठीक आहे, नेक्स्ट नंबर आता आपण काय करायचं आहे तर पाहू शकता दोघांचा आपण कंपॅरिझन करू की दोघांमध्ये किती किती नंबर दिले. वर पण 6 नंबर आहे, खाली पण आपल्याला 6 नंबर आहे, तर मग इथे लिहून घेऊ की बोथ म्हणजे आपले जे काही नंबर आपल्याला दिलेले आहे. ठीक आहे, बोथ द गिवन जे काही आपल्याला गिवन नंबर या ठिकाणी दिलेला आहे, जो नंबर आपण इथं पाहत आहोत त्या दोन्ही नंबरला आपण जर काउंट केलं, ठीक आहे, तर किती डिजिट मिळत आहे आपल्याला इथं 6 काय मिळत आहे डिजिट्स आपल्याला इथं मिळत आहेत. ठीक आहे, आता 6 डिजिट मिळत आहेत, आपल्याला कम्पेअर करायचं. तर कम्पेअर करताना कसं कम्पेअर करावं लागणार आहे, कम्पेअर देअर एक्स्ट्रीम जे काही आपल्याला कम्पेअर करायचं तर कम्पेअर करताना त्याचं जे लेफ्ट साईड असणार आहे ती लेफ्ट साईड तुम्हाला नेहमीच काय करत जावं लागणार आहे, कम्पेअर करत जावं लागणार आहे. ठीक आहे, तर याची जी काही लेफ्ट साईड आहे ती आपण कम्पेअर करू, लेफ्ट साईडचे जे काही डिजिट असतील ते आपण इथं कम्पेअर करायला सुरुवात करू. पहिल्या याच्यातला 2, दुसऱ्या याच्यातला 1. ठीक आहे, आता 2 आणि 1 मध्ये मोठा कोणता 2 आहे, तर मग याच्यामध्ये काय म्हणू शकतो की पंढरपूर जो काही तालुका आहे त्याच्यातला जे काही लोक आहे ती त्यांची संख्या मोठी असणार आहे आपला जो दुसरा नंबरचा तालुका आहे त्याच्यामध्ये. सो देअरफॉर 2,01,360 हा नंबर मोठा असणार आहे. आपला जो सेकंड नंबर दिला आहे त्याच्यापेक्षा नेहमीच आपला मोठा नंबर येणार आहे. आणि खाली तुम्हाला एक लाईन सुद्धा लिहायची की पंढरपूर तालुक्यातील लोक हे सर्वात जास्त भाग घेतलाय कशामध्ये तर रिपब्लिक डेच्या फ्लॅग होस्टिंगमध्ये. क्वेश्चन नंबर 4 आणि लास्टवाला क्वेश्चन. ॲट अन एक्झिबिशन द अनुपूर्णमा सेविंग groups sell a good worth it 5,12,345. Then the Nirmala group sold a good worth rupees 4,12,900. In this figure was 4,33,000 for the Suruja group and 5,11,937 for the Savitribai Phule group. Which group has a larger sale and which group has the smaller sale? Written the figure of the sales in ascending order. ठीक आहे, जे आपल्याला ग्रुप आहे त्यांची सगळी अमाऊंट आहे ती अमाऊंट तुम्हाला इथं आन्सरमध्ये लिहून घ्यावी लागणार आहे. अमाऊंट लिहिल्यानंतर आता तुम्हाला सगळं अमाऊंट लिहिल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला आपला जे काही नंबर आहे ते गिवन नंबर लिहून घ्यावं लागणार आहे आन्सरमध्ये. द
गिवन नंबर, जे काही आपल्याला गिवन नंबर आहे ठीक आहे, ते सगळे गिवन नंबर आपण इथं लिहून घेणार आहोत ठीक आहे. नंबर्स आर ठीक आहे. पहिला आहे आपला हवाला नंबर ठीक आहे 5,12,345. दुसरा नंबर हा आहे आपला ₹4,12,900. तिसरा हा आपला ₹4,33,000. त्याच्यानंतर आहे आपला हा ₹5,11,937. त्याचे नंबर आपण लिहून घेतले. आता याच्यातला लार्ज नंबर आणि स्मॉलेस्ट नंबर कोणता आहे ते आता आपण इथं लिहून घेणार आहोत. द लार्जेस्ट, जो काही लार्जेस्ट नंबर आपल्याकडे इथं दिलेला आहे तो लार्जेस्ट नंबर आपण या ठिकाणी लिहून घेणार आहोत. लार्जेस्ट नंबर जे आपल्याला दिलेला आहे नंबर ठीक आहे, NUMBR नंबर्स इज ठीक आहे. तर सगळ्यांपैकी लार्जेस्ट नंबर कोणता इथं 4 आहे की 3 आहे की 5 आहे. आता 5 मध्ये 12 आहे की 11 आहे 12 आहे, म्हणजे हा नंबर राहणार आहे आपला ₹5,12,345. हा लार्ज नंबर असणार आहे. अँड जो आपला स्मॉलेस्ट नंबर आहे म्हणजे स्मॉलेस्ट कोणता आहे ते पण विचारलं आहे आपल्याला. द स्मॉलेस्ट ठीक आहे, जो स्मॉलेस्ट आपल्याला ठिकाणी विचारलेलं आहे ते त्याच्यामध्ये आपण कम्पेअर करू. 5 आणि 4 याच्यामध्ये स्मॉलेस्ट 4 असणार आहे. तर 4मध्ये सुद्धा इथं काय दिलं आहे, इथं 33 दिलं आहे, इथं 12 दिलं आहे. मग स्मॉलेस्ट कोणता झाला, हा नंबर झाला. म्हणजे काय ना 4,12,900 हा आपला स्मॉलेस्ट नंबर झालेला आहे ठीक आहे. आता याला आपल्याला असेंडिंग ऑर्डरनी लावायचे, जे की आपल्याला नेक्स्ट क्वेश्चनमध्ये केलं की सगळ्या नंबरना आपल्याला असेंडिंग ऑर्डरमध्ये पण लावायचं आहे. द असेंडिंग ठीक आहे, जे काही असेंडिंग विचारले आपल्याला असेंडिंग ऑर्डर ठीक आहे. असेंडिंग ऑर्डरमध्ये सगळे नंबर आपण इथं लावून घेणार आहे. आता एक एक करून आपल्याला नंबर इथं लिहिणं सुरू करायचं आहे असेंडिंग ऑर्डरमध्ये. सर्वात पहिले छोटा नंबर, हा नंबर आपला सर्वात लहान आहे. त्याच्यानंतर याच्यापेक्षा मोठा नंबर ठीक आहे, हा वाला नंबर आपला त्याच्यापेक्षा थोडासा मोठा आहे. नेक्स्ट येणार आपला हा 5,11,937. नेक्स्ट येणार आपला 5,12,345 ठीक आहे. हे सगळे झाले आपले नंबर आपले लिहून ठीक आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला जे मोठा नंबर आहे आणि जे छोटा नंबर आहे ते तुम्हाला रिटर्न करायचं आहे ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर हा काही क्वेश्चन असेल, काही क्वेरीज असेल ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा.